जवळजवळ 1 वर्षापासून घरातच बसून आहे, त्याच्यामुळे थोडी चिडचिडी झाली ती. तर कधी कधी असं वाटलं की मी चिडचिडी झाली का? घरात बसून. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर आजचा संडेचा स्पेशल ब्लॉग आहे आणि तुम्हाला दाखवते की सकाळची सुरुवात कशी असते. पहिल्यांदा आता आम्हाला बाहेर पडायचंय, तर तुम्हाला दाखवते. चला आता मी तुम्हाला गोलू दाखवते कसा झोपलाय. माऊला पण रेडी केले. हाय माऊ, से हाय. हे बघा, गुलूला आंघोळ घातलीये आणि जस्ट झोपी लावलेली आहे. आता त्यानंतर मला बाहेर पडायचंय. आता मी आवरल्यानंतर तुमच्यासोबत बोलते. तोपर्यंत बाय. ड्रेस घालून झालेली आहे मी रेडी. माऊला सुद्धा रेडी केलेले आणि थोडीशी फक्त स्किन केअर करायचं आणि निघायचं. ऍक्च्युली कॅमेरा व्यवस्थित सेट नाही झालाय. मग 1 मिनिट. तर असं काहीच. आता ही सवय नाहीये ना मला अजून ब्लॉगिंगची, त्यामुळं होईल हळूहळू सवय. चला झालेली आहे मी पटकन रेडी. मी पण. हे पिल्लू मध्ये मध्ये करते. हा, बाय द वे कॉर्ड सेट कसं वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला एक गाईड सांगते, मी ना हेअर वॉश केलाय आणि काल आहे ना ऑइलिंग केलेली होती, पण गोलू मध्येच इतकं करायला लागला ना आंघोळ करता करता माझं ऑइल सुद्धा निघालेलं नाही. केस सगळं तसंच ऑइल आहे. आणि मी पण कशी दिसते. मी पण कशी दिसते. चला आता हे आल्यानंतर भेटूया. तोपर्यंत गोलू झोपते, मग गोलू उठल्यानंतर परत बोलूया. बाय. बाहेर जाताना काय काय घेऊन जाते मी बॅग मध्ये दाखवते तुम्हाला गोलूचं सामान. आता पाऊस पडायला लागलाय त्याच्यामुळे घेतले सॉक्स, कारण की थंडी कधी पण वाजती तशी घालून तर घेतेच मी त्याला. ड्रेस आधीच वेअर करून ठेवलेला होता मी. एक टी शर्ट घेतलेली, एक लॉंग पॅन्ट घेतलेली आहे. त्यानंतर वेट वाईप्स घेतलेत आणि एक डायपर घेतलेले, कारण की कधी पण शिसू होती आम्हाला. बस एवढंच. आणि माऊसाठी बॉटल घेतलेली आहे आणि थोडासा खाऊ. अशी झालेली आहे आमची बॅकपॅक. आता कुठं चाललोय आम्हाला नाही माहितीये, बघू तरी पण. बोलू बघा गाईस, तुम्हाला एक गोष्ट सांगते. आमचे ना संडेला रोज सकाळी भांडणं होतात, फक्त यांच्यामुळे. फक्त यांच्यामुळे. मनाशी करू नका, खरं खरं सांगा तुमच्यावर भांडणं होतात का नाही. हा, आता तुम्हाला सांगते मी खरं रिझन काय. संडेला यांचं म्हणणं असतं की तू सगळं काम सोडायचं आणि माझ्यासोबत फिरायला चालायचं. आता गाईस तुम्ही सांगा, 2 मुलं असताना घरातली कामं कोण करणार आहे. आणि यांचं असं बघू नका. का भांडत असं मग सोबत संडेला तुम्ही. हा, मग रोजचं काम चालूच असतं. एखाद दिवस राहिले म्हणजे काय झालंय. हा, असं थोडीच आहे. संडेला सुद्धा सुट्टी भेटत नाही मला कामाला. तुम्ही तर काही मला मदत करत नाही. हा, चला आता आम्ही घरातून निघालेलो आहे. बाय बाय. पण आता पाऊस येतोय. मग कसं जायचं. पावसाचा आनंद घ्यायला तर जायचंय आपल्याला. चला निघालोय आम्ही आता. आता माऊ बसलेली पुढे आणि त्यानंतर तुम्हाला सांगते गोलू मागे. थोडं थोडंच पाऊस चालू आहे ऍक्च्युली नगरमध्ये, त्याच्यामुळे निघालो आम्ही. रिस्क घेतली जाण्याची. सर एवढं छान झालं की काय करू तू. शूट करते, व्हिडिओ शूट करते. त्यांना माहितच नव्हतं मी व्हिडिओ शूट करते म्हणून. काय झालं काय झालं. अरे 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 अरे. बघा ना, आपण निघालोय पण इकडं कसलाच पाऊस पण नाहीये. नगरमध्ये तर चांगला पाऊस चालू होता. तुम्ही तर निघायच्या वेळेस म्हटले ना आता काही खरं नाही होणार म्हणून पुढे गेल्यानंतर. आणि बघा तुझ्यामुळे झालं माहिती का. हा, आलंच माझ्यावरती आलंच आहे ना. कधी जायच्या तू असं सुखी निघत. हो हो, राहू दे. गाडी चालवा बरं तुम्ही शांत. गाडी तर चालवतो मग आता काय करणार. मग कशाला असं म्हणताय. चला जिथपर्यंत जाईल जिथपर्यंत पाऊस नाही तिथपर्यंत जाऊ आपण. आता कुठेतरी पाऊस तर लागणार आपल्याला मध्ये. कुठे लागणार आहे पाऊस. बघा ना, इकडं कसलाच पाऊस नाहीये. शेतकऱ्यांचं तर किती अवघड आहे हो. पाऊस पण नाही, काहीच नाही. पेरणी वगैरे पण स्टार्ट नसेल केली अजून ना. नाही ते वावर तयार करून ठेवले, पेरले पाहिजे. मस्त व्ह्यू तर छान येतोय बरं का. कदाचित झालेला असेल पाऊस हे ना आधी. होऊन गेलाय थोडा थोडा. बरं मला हे सांगा, तुम्हाला कुठे घेऊन चाललेत. नाही कुठे घेऊन चाललेत मला तुम्ही. तेच तर कळा ना कुठे नाही तुला. म्हणजे असं कसं यार, आता कुठे घेऊन चालल्यात. पाऊसच लागा ना कुठे. पाऊस असं पाऊस. एक तर तुम्हाला सांगते मी घरातले सगळे कामं ठेवलेत आणि तुमच्या सोबत आले आणि तुम्ही मला म्हणतात की आता माहित नाही म्हणून. वॉटर पार्कला घेऊन जा. मग तू शांत बस. वॉटर पार्क आता नाही, समर संपला आता आणि सुट्ट्या पण संपल्यात आता. मी चालू का गाडी.
मी गाडी चालू का? नको बाबा नको. मी बसने येतो. बस गोलू बघा ना कसं झोपी गेलाय बघा. मस्त त्यांनी ना पकडले ओढणीला आणि झोपी गेलेला आहे. अशी मी चुडी बांधत असते कारण की तो तसं राहतच नाही. नाही हो मिरची कमी लावायची जागा. हा मिरची मिरची कमीच लावत हा कमीच लावली. खा भजी खा भजी. भजी आणले त्यांनी खायला बघा. ते पण गरम गरम. मला पण गाईस तुम्ही पण या खायला. हम्म काय करणार भाऊ? पाऊसच नाही आता काय करायचं. कुठे आणले बघा ना तुम्ही. इथं आणायचं होतं का? मंदिर पण आहे इथं. फायनली बघा यांनी कुठं आणलेलं आहे. मंदिर पण आहे इथं आणि छान व्ह्यू पण झालेला आहे. आता ते सांभाळत होते. जवळ घेते कॅमेरा. कुठं आणलं तुम्ही मला? नाही पाऊस पडला मी काय करणार बाबा. इथं आणायचं होतं का मग? मस्त मोकळ्या मनाने आणलं होतं तुला. चांगलं निसर्गाचा आनंद घेऊ आपण. पण काय निसर्ग डेव्हलप. पाऊस पण नाही काहीच नाहीये. आता काहीच तुम्हाला आवाज येत नसेल कारण की कॅमेरा आपलं सॉरी माईक नाही माझ्याकडं. आणि हवा खूप जास्त. माऊच बघा काय चाललंय. माऊ माऊ इथं आणलं का? हा गुलूला आम्हाला फिरायला कुठे आणलं तुम्ही? फिरायला आणलं ना गुलू. धडधड होते. यांना धडधड होते बघा. मग मी कशी करत असतात. मी कशी करत असतात. तुला सवय झाली का? मला नाही तू कधी मध्ये एखाद्या ब्लॉक मध्ये होते जाते माझी. बघा हे असं असतं. हे असं असतं. तर हॅलो गाईज. तर आज मी यांना घेऊन गेलो थोडस बाहेर निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणि वातावरण छान झालं होतं. बट ज्या वातावरणात आम्ही जायचा प्लॅन केला होता नेमके तिथं पाऊस पडला नाही आज. हा खरंच काही पाऊस नाही पडला. ऍक्च्युली नगरमध्ये पाऊस होता त्यानुसार आणि आम्ही मी ज्यावेळेस planning बाहेर केलं. पडलो ना त्यावेळेस अजिबात पाऊस नव्हता. सगळं पूर्ण सुक्क होतं. पाऊसच नव्हता तिथं. आणि हे मला घेऊन गेले होते बाहेर. चल तुला फिरायला घेऊन जातो म्हणून. तुमच्यामुळे झाला. चला तर गाईज असाच होता आमचा आजचा एकदम स्पेशल डे. छान होता. मस्त गेला. एन्जॉय केला आम्ही. दोघं दमले पण म्हणजेच माऊ आणि गुलू. माऊ तर जागी स्टडी करते. गुलू तर झोपी गेलेला आहे. पण आता नेक्स्ट टॉपिक म्हणजेच कोणते ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील कशावरती बघायला आवडतील प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि प्लॅनिंग जवळच यामुळे केलं की चला भाऊ गुलू पहिल्यांदाच बाहेर पडतोय आणि नाही राहतोय आणि रडलं तर कसं होईल. घरापाशी म्हणजे जवळ असलं घराच्या जवळ तर आपल्याला लवकर घरी जाता येईल. त्यानुसार जवळचा स्पॉट आम्ही चूज केला होता. आणि तसं खूप रडत होतो. सगळ्यांना बघून सगळ्यांना तसं बोलू तर तसं राहतच नाहीये. बट असं वाटलं की चला भाऊ कुठेतरी आता लवकर बाहेर काढायला पाहिजे. त्याला सवय झाली पाहिजे बाहेरची. त्यानुसार त्याला आज तयार केलं होतं आम्ही आणि बाहेर पडलो होतो. पण नशीब नगरमध्ये होतं पाऊस. पण जिथं स्पॉटवर जायचं होतं तिथं पाऊस नव्हता. तरी पण वातावरण ठीक होतं. आवडलं आम्हाला आणि ते सगळं उरकून आम्ही घरी आलो. गाईज खरं सांगायचं मला कमेंट सेक्शन मध्ये कोण छान बोलतं. मी छान बोलते की हे छान बोलतात. खरं उत्तर द्यायचं. अजिबात खोट्या आन्सर सांगायचं नाही. मला ब्लॉगिंग येतच नाही. मी बोलणं खूप टाळतो. मला खूप कमी बोलायची सवय. त्याच्यामुळं कमी बोलायची सवय तुम्हाला खरंच काही पण म्हणजे किती टोमणी मारतात ती मला. काही बोलतात आणि काही म्हणजे तो कमी बोलायची सवय काही पण. टोमणे बायका मारतात नवऱ्याने. खरंच आहे का बायका हे खरंच आहे का? तुम्ही सांगा मला. नाही शांत बस. बिचारे बायका सगळं ऐकून घेतात. समजलं. आम्ही येत म्हणून संसार होतो नाही तर काय. खूप थकलं मी चाललोच होतो. चला ते तर गेलेले. तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये की ब्लॉग कसा वाटलाय. नेक्स्ट ब्लॉग कशावरती बघायला आवडतील. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला जर नवीन असताना तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.